नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। इंस्टाग्रामच्या रील्सवर खूपच मित्रांचा मेसेज आहे की लॉंग आन्सर पाठवा, CHNचे लॉंग आन्सर पाठवा, म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत। जननी सुरक्षा योजना, त्याचा परिचय पाहूया आपण। गरीब गर्भवती महिलांना सुरक्षित बाळंतपणासाठी सरकाराकडून मदत देणारी योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना। व्याख्या पाहूया जननी सुरक्षा योजनेची। गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत देणारी सरकारी योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना होय। तर व्याख्यामध्ये काय आहे, गर्भवती महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत देणारी सरकारी योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना। गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणे, त्याचे उद्दिष्ट काय काय आहे ते पाहूया। नंबर 1चं उद्दिष्ट आहे माता मृत्यू कमी करणे, प्रसूती दरम्यान आईचा मृत्यू कमी करणे, बाल मृत्यू कमी करणे, नवजात बालकाचे संरक्षण करणे, हॉस्पिटलमध्ये प्रसूती वाढवणे, घरच्या प्रसूतीऐवजी दवाखान्यात प्रसूती करणे, गरीब महिलांना मदत करणे, आर्थिक मदत देणे। त्याचे उद्दिष्ट काय आहे, माता मृत्यू कमी करणे, बाल मृत्यू कमी करणे, हॉस्पिटलमध्ये प्रसूती करणे, गरीब महिलांना मदत करणे। तर त्याचे हे झाले उद्दिष्ट। आपण त्याचे फायदे पाहूया। जननी सुरक्षा योजनेचे फायदे काय काय आहेत, महिलांना त्याचा काय काय फायदा होऊ शकतो। तर त्याच्यासाठी सुरक्षित प्रसूती आहे, सरकारी आर्थिक मदत आहे, माता व बालकांचे संरक्षण, मोफत आरोग्य सेवा। तर फायदेमध्ये काय काय आहे, सुरक्षित प्रसूती, सरकारी आर्थिक मदत, माता व बालकांचे संरक्षण, मोफत आरोग्य सेवा। पुढे पाहूया त्यामध्ये आशा काय काय काम करते ते पाहूया। याच्यामध्ये आशाचे वर्क काय काय करते। तर आशा गर्भवती महिलांची नोंद करणे, हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत करणे, आरोग्य सल्ला देणे। आणि याच्यातून निष्कर्ष काय मिळते आपल्याला, जननी सुरक्षा योजना कार्यक्रममधून जननी सुरक्षा योजनेमुळे माता व बालकाचे आरोग्य सुधारते आणि सुरक्षित प्रसूतीस मदत होते। तर यामध्ये माता आणि बालकांचंच आहे जननी सुरक्षा या प्रश्नामध्ये, दुसरं काही नाही। गर्भवती माता व बालक, प्रसूती झाल्यानंतर बालक व गर्भवती महिलांना जी सेवा दिली जाते ना, त्याला जननी सुरक्षा योजना असे म्हणतात। जननी सुरक्षा योजनामध्ये काय मिळतो, पैसा। आणि आपण आता पुढे पण पाहणार आहोत, ही आहे जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रम, मोफत सेवा देतात। त्याच्यामध्ये सर्वात आधी जननी सुरक्षा योजना 2005 मध्ये आली, 12 एप्रिल 2005 मध्ये जननी सुरक्षा योजना ही आली। तर याच्यामध्ये फरक आहे जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम। तर याच्यामध्ये पैसे दिले जातात आणि याच्यामध्ये मोफत सेवा दिली जाते। आणि ही जननी सुरक्षा योजना ही 2005 मध्ये आली आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम 2011 मध्ये आली। याच्यामध्ये सेफ डिलेवरी होते, याच्यामध्ये फ्री फॅसिलिटीज असतात। तर आपण एक प्रश्न पाहिला महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि प्रिवियस पेपर जे मी टाकले होते ना, याच्यामध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर आपण आता दुसरा नंबरचा प्रश्न पाहूया। तो पाहूया आपण WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही बघू शकता प्रिवियस पेपरमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे। तर आपण बघूया। त्याचा परिचय पाहूया आपण। जगातील लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे WHO होय। WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 साली झाली। मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड। प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करणारी ही संस्था आहे। तर त्याची व्याख्या पाहूया आपण। WHO जागतिक आरोग्य संघटना, याला काय म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना। तर जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणजे WHO। तर याच्यामध्ये काय आहे, जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करणारी जी संस्था आहे त्याला काय म्हणतात, जागतिक आरोग्य संघटना। तर जागतिक आरोग्य संघटनेचे आपण उद्दिष्ट पाहूया काय काय आहे।
नंबर 1चा आहे सर्वांचे आरोग्य सुधारणे, लोक निरोगी राहावे यासाठी काम करणे, रोग नियंत्रण करणे, साथीचे रोग कमी करणे, आरोग्य शिक्षण देणे, लोकांना आरोग्याबद्दल माहिती देणे, माता व बाल आरोग्य सुधारणे, महिला व बालकांचे संरक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम राबवणे, रोग प्रतिनिधीसाठी मदत करणे. पुढे पाहूया अजून WHO कार्य काय काय आहे. तर नंबर 1चं कार्य आहे आरोग्य कार्यक्रम राबवणे, रोग नियंत्रण करणे, लसीकरणास मदत करणे, आरोग्य शिक्षण देणे, आपत्तीमध्ये मदत करणे, देशांना आरोग्य सल्ला देणे, संशोधन व माहिती संकलन करणे, माता व बाल आरोग्य संरक्षण करणे, सदस्य राष्ट्रीयांना तांत्रिक मदत करणे, मानसिक आरोग्य व पोषण सुधारणे, जागतिक आरोग्य संघटना सुधारणे. तर कार्य काय काय आहे. आरोग्य कार्यक्रम राबवणे, रोग नियंत्रण करणे, लसीकरणासाठी मदत करणे, आरोग्य शिक्षण देणे, आपत्तीमध्ये मदत करणे, देशांना आरोग्य सल्ला देणे, संशोधन, माहिती, माता बाल आरोग्य संरक्षण, राष्ट्रीय सदस्यांना मदत करणे, मानसिक आरोग्य पोषण सुधारणा करणे आणि जागतिक आरोग्य संघटना सुधारणा याच्यामध्ये करणे हे आहे WHO कार्य. आपण WHO महत्त्व पाहूया. जगातील आरोग्य सुधारते, रोग कमी होतात आणि लोकांमध्ये आरोग्य जागृती वाढते. तर याचा निष्कर्ष काय आहे ते पाहूया आपण. ही WHO ही जगातील महत्त्वाची आरोग्य संस्था असून लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. तर हे झालं WHO. आपलं जननी सुरक्षा योजना हा प्रश्न राहिला आहे, तर तो प्रश्न पाहूया आपण. JSSK हा 3रा नंबरचा प्रश्न झाला आता. म्हणजे पहिलं होतं सांगायचं पण आता 3रा नंबर टाकूया ह्याला. जननी सुरक्षा कार्यक्रम. तर जननी सुरक्षा योजना कार्यक्रममध्ये काय काय आहे ते पाहूया. परिचय पाहूया त्याचं. गर्भवती महिलांना आणि नवजात बालकांना मोफत आरोग्य सेवा देणारे कार्यक्रम म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. गर्भवती महिला आणि नवजात बालकांना जी मोफत आरोग्य सेवा दिली जाते त्याला काय म्हणतात, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. तर त्याची व्याख्या पाहूया. गर्भवती महिलांना व बालकांना मोफत उपचार सेवा देणारी सरकारी कार्यक्रम म्हणजे जननी सुरक्षा शिशु कार्यक्रम. गर्भवती महिला व बालकांना मोफत उपचार देणे. याच्यामध्ये काय आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, गर्भवती महिलांना व बालकांना मोफत सेवा देणे म्हणजे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. त्याचे उद्दिष्ट पाहूया आपण काय काय आहे. मोफत प्रसूती सेवा देणे, माता व बालकांचे संरक्षण करणे, आर्थिक खर्च कमी करणे, सुरक्षित आरोग्य सेवा देणे. तर याचे उद्दिष्ट काय काय आहे. मोफत प्रसूती सेवा देणे म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती ही मोफतच होते, माहीतच आहे ना. माता व बालकाचे संरक्षण करणे, माता आणि बालकाचे संरक्षण करणे हे या कार्यक्रमचं मेन उद्देश आहे. आर्थिक खर्च कमी करणे, जर आपण डिलेवरी जर त्यांच्या सरकारीमध्ये मोफत होत असेल तर त्यांची आर्थिक तर बचतच होत आहे ना त्यांची, मग आर्थिक खर्च त्यांचा कमी करणे. सुरक्षित आरोग्य सेवा देणे, त्यांना सुरक्षित आरोग्य सेवा देणे. त्यांच्या कोणकोणत्या सेवा येतात मोफत महिलांना ते पाहूया आपण. मोफत सेवा, गर्भवती महिलांना मोफत उपचार देतात, मोफत औषधे देतात, मोफत तपासण्या करतात, मोफत आहार देतात, मोफत वाहन सेवा देतात. तर खूप फायदा आहे ना जननी सुरक्षा शिशु कार्यक्रमचं. तर महिलांना मोफत उपचार भेटतो, मोफत औषधे पण भेटतात, मोफत तपासण्या पण होते, मोफत आहार भेटतो त्यांना आणि मोफत वाहन सेवा पण भेटते. आणि नवजात बालकांना काय काय याचा फायदा होतो पाहूया. मोफत उपचार होतो, मोफत औषध भेटते त्यांना, मोफत लसीकरण भेटतो आणि मोफत त्यांची तपासणी पण होते. पुढे काय आहे ते पाहूया त्याचे फायदे. या कार्यक्रमाचे गरीब लोकांना खूप फायदा होतो. गरीब कुटुंबांना मदत होते, माता मृत्यू कमी
करणे, बालमृत्यू कमी करणे, सुरक्षित प्रसूती करणे, बालकांना लसीकरण करणे, मोफत आहार देणे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, मोफत सेवा योजना आहे. तर याच्यामध्ये काय काय फायदे आहे? गरीब लोकांना मदत होते, माता मृत्यू दर कमी करता येतो, बालमृत्यू दर कमी करता येतो, याच्यामध्ये सुरक्षित प्रसूती होते, बालकांना लसीकरण करण्याचा बालकांचा फायदा होतो, मोफत याच्यामध्ये आहार दिलं जाते. हे सर्व याच्यामध्ये फायदे आहेत. तर आपण एक प्रश्न, कोणकोणता प्रश्न पाहिला? जननी सुरक्षा योजना हा प्रश्न पाहिला आपण, WHO हा प्रश्न पाहिला आणि जननी सुरक्षा कार्यक्रम हा पण प्रश्न पाहिला. आज आपण प्रिव्हियस इयर पेपरमधले 3 इम्पॉर्टंट प्रश्नाचे लॉंग प्रश्नाचे मी आन्सर सांगितलेले आहे. तर तुमचा याच्यामध्ये खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांच्या कमेंट होत्या त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढला आहे. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.